या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वृत्तलेखाचा वापर कसा करायचा आणि आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे. एका वर्गातील 90 विद्यार्थ्यांच्या आवडत्या खेळाचा वृत्तालेख दिलेला आहे. तो बघा हा असा. आणि प्रश्न आहे की प्रत्येक खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या शोधा. आपण बघू शकतो की विविध खेळ हे विद्यार्थी खेळतात. क्रिकेट, बास्केटबॉल, बुद्धिबळ, बॅडमिंटन आणि फुटबॉल. आता हे 90 विद्यार्थी जे एकूण विद्यार्थी आहेत ते हे सर्व खेळ खेळतात आणि ते कशा प्रमाणात हे खेळ खेळतात ते आपल्याला या वृत्तालेखावरून समजतं. पण आता आपल्याला शोधायचं की किती विद्यार्थी नेमका क्रिकेट खेळतात, किती विद्यार्थी बास्केटबॉल खेळतात, किती विद्यार्थी बुद्धिबळ खेळतात आणि इतर गोष्टी. तर सर्वप्रथम हे लक्षात घेण्यासारखं आहे की आपल्याला हे कोन दिसतात आहे बघा. 56 अंश, 4 अंश, 40 अंश, 36 अंश आणि विविध रंगांनी आपण या खेळांच्या बाबतीत सुद्धा लिहिलेलं आहे. तर आपण बघू शकतो की हा जो कोन इथे जो बनतोय त्रिज्याखंडाचा, हिरव्या त्रिज्याखंडाचा, तो 56 आहे आणि तो क्रिकेटसाठी आहे. तशाच प्रकारे हा 4 अंशाचा कोन बास्केटबॉलसाठी आहे, 40 अंशाचा कोन बुद्धिबळासाठी आहे, बॅडमिंटनसाठी जो कोन आहे तो 36 अंशाचा आहे आणि हा जो फुटबॉलसाठी जो दिलेला आहे तो उर्वरित भाग आहे, त्याचा कोन किती अंशाचा आहे हे आपल्याला माहिती नाही. पण हे विविध त्रिज्याखंड हे दर्शवतात की प्रत्येक खेळ किती खेळला जातो. आता इथे आपण एक गोष्ट समजून घेऊ, ती म्हणजे की एकूण विद्यार्थी 90 आहेत. तर जर का सर्वच्या सर्व विद्यार्थी क्रिकेट खेळत असते तर हा जो 56 अंशाचा कोन आहे ना तो पूर्ण 360 अंशाचा असता. म्हणजे आपल्याला हा जो वर्तुळ आहे तो पूर्ण हिरवा दिसला असता. पण आपल्याला माहिती आहे की 56 अंशाचा कोन आपल्याला क्रिकेटसाठी दिसतोय. तर आपण हे काढू शकतो की पूर्ण वृत्तालेख हा 360 अंशाचा असेल आणि जर का पूर्ण आलेख हा 90 विद्यार्थी दर्शवत असेल तर 56 अंशाचा कोन किती विद्यार्थी दर्शवतो. अशाच प्रकारे आपण प्रत्येक खेळाबद्दल माहिती काढूया. तर बघूया क्रिकेट किती लोक खेळतात. तर आपल्याला माहिती आहे की क्रिकेटचा जो कोन आहे, त्रिज्याखंडाचा जो कोन आहे तो 56 अंशाचा आहे. तर जर का आपण म्हटलं की क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या सी आहे तर एकूण विद्यार्थ्यांच्या मानाने क्रिकेट खेळणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते आहे 56 अंश छेद 360 अंश म्हणजेच सी छेद 90. आता या समीकरणाच्या मदतीने आपण सी ची किंमत काढणार आहोत. तर सी बरोबर 56 × 90 छेद 360 बरोबर 14. तर आपण बघू शकतो की आपण या दिलेल्या 56 अंशाच्या मदतीने हे काढलं की 56 अंश हे 360 अंशाच्या किती प्रमाणात आहेत आणि मग आपण त्याला बरोबर चिन्ह दाखवून हे म्हटलं की तेच प्रमाण क्रिकेट खेळणाऱ्यांचं एकूण 90 विद्यार्थ्यांच्या प्रमाणात असलं पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला मिळालं सी बरोबर 14. म्हणजेच क्रिकेट किती लोक खेळतात? 14 लोक किंवा 14 विद्यार्थी. आता बघू बास्केटबॉल किती जण खेळतात. बास्केटबॉलचा हा त्रिज्याखंडाचा जो कोन आहे तो 4 अंशाचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल 4 अंश छेद 360 अंश. आपण बी हे चल वापरणार आहोत अशा लोकांसाठी जे बास्केटबॉल खेळतात. तर बी छेद 90 बरोबर 4 अंश छेद 360 अंश. तर बी काढण्यासाठी आपण लिहू शकतो बी बरोबर 4 × 90 छेद 360 आणि 360 हे 90च्या 4 पट आहेत आणि त्याच्यामुळे आपण काढू शकतो की बी बरोबर 1. आता हे थोडं गमतीशीर आहे कारण की एकच जण बास्केटबॉल खेळतो असं आपल्याला दिसतंय. आता हा एक जण बास्केटबॉल कसा खेळतो मला माहिती नाही, पण पुढे जाऊया. तर आपण लिहू शकतो बास्केटबॉल एक जण खेळतो. आता पुढे जाऊया आणि शोधून काढूया की बुद्धिबळ किती जण खेळतात. आता बुद्धिबळासाठी हा जो त्रिज्याखंडाचा कोन आहे तो 40 अंशाचा आहे. तर आपण लिहू शकतो 40 अंश भागिले 360 अंश बरोबर सी एच लिहिलेला आहे आपण चेससाठी. तर सी एच भागिले 90. आपल्याला काढायचं आहे सी एच म्हणजेच चेस खेळणाऱ्यांची संख्या. ती आहे 40 × 90 भागिले 360 म्हणजेच 10. तर चेस किती लोक खेळतात? तर 10 लोक चेस खेळतात किंवा 10 विद्यार्थी चेस खेळतात. अशाच प्रकारे आपण बॅडमिंटन खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढू. तर बॅडमिंटन खेळतात ते आपण एमनी दर्शवू कारण की आपण जो बी आहे तो बास्केटबॉलसाठी वापरला होता. तर एम वापरू आपण बॅडमिंटनसाठी. तर बॅडमिंटनचा जो कोन आहे तो 36 अंशाचा आहे. तर 36 अंश भागिले 360 अंश बरोबर एम छेद 90. एम काढण्यासाठी एम बरोबर 36 × 90 भागिले 360 म्हणजेच 9. आपण काढलं की बॅडमिंटन 9 लोक खेळतात. आता फुटबॉलचा उर्वरित भाग आहे. आता फुटबॉल किती लोक खेळतात आपल्याला माहिती नाही, पण फुटबॉलचा जो कोन आहे या त्रिज्याखंडाचा, या नारंगी त्रिज्याखंडाचा, तो सुद्धा आपल्याला माहिती नाही. तर तो कसा आपण काढणार ते बघूया. तर फुटबॉल
हा उर्वरित भाग आहे. आणि उर्वरित भागाचा जो कोन असेल तो आपण काढू शकतो, कारण की आता आपल्याला राहिलेले सगळे कोन माहिती आहेत. आणि पूर्ण वर्तुळालेखाचा कोन असतो 360 अंश, आणि त्याच्यामुळे 360 अंशातून राहिलेले सर्व कोन आपण जर का वजा केले तर आपल्याला फुटबॉलच्या त्रिज्याखंडाचा कोन मिळेल. आणि आपण हे काढू शकतो दिलेल्या समीकरणांनी. तर आपल्याला मिळतं की जो फुटबॉलच्या त्रिज्याखंडाचा कोन आहे तो 224 अंश आहे. आणि मग आपण परत तशाच प्रकारचं समीकरण वापरलं, 224 अंश भागिले 360 अंश बरोबर एफ भागिले 90. आणि यावरून आपण एफ काढू शकतो आणि तो येतो 56. आणि त्याच्यामुळे आपण बघितलं की 56 विद्यार्थी हे फुटबॉल खेळतात. आपल्याला दिसून येत आहे की फुटबॉल खेळायला बऱ्याच विद्यार्थ्यांना आवडतंय. अशा प्रकारे आपण वर्तुळालेखाचा वापर कसा करायचा हे या उदाहरणाने बघितलं.